नमस्कार मित्रांनो, मी रचना धुमाळ तुमच्यातलीच एक. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा व्लॉग कुठे केला आहे, कसा केला आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला सगळं काही कळेल. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे. हे आहे आमच्या फॅमिली डॉक्टर माळी सरांचं रिसॉर्ट आणि त्यांनी आम्हाला एन्जॉय करण्यासाठी इथं बोलवलं आहे. तर इथे काय काय वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी जे रिसॉर्टला सजवलं आहे खरंच एक्सिलंट आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी आहेत, नर्सरी आहे आणि इव्हेंट्स आहेत, वॉटर पार्क आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे, जे आम्ही काय काय एन्जॉय केले वगैरे हे सगळंच. तर हे आहे वॉटर पार्क. वॉटर पार्कच्या शेजारीच आहे रेन डान्स, म्हणजे म्युझिक लागलं की नुसता पाणी पडतं आणि डान्स करायचं. हे जे झाड मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ह्याचं फळ बघा. मला कमेंटमध्ये सांगा हे फळ कोणतं आहे. मस्त झाड भरून हे फळं लागलेत. हे आता कच्ची आहेत, पिकल्यानंतर ह्यांचा कलर रेड होतोय. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणतं फळ आहे हे. हे जे फळ मी तुम्हाला आत्ता दाखवलंय हे अजून पिकायचं आहे आणि पिकलेलं पकाच्या हातात आहे. हे बघा, पका दाखव. दिस इज वॉटर फल. नाव सांगू नकोस, त्यांना सांगितलं मी तुम्ही कमेंटमध्ये मला नाव सांगा म्हणून. बरं, खायला कसं आहे तू सांग. साल साल टाकायचं असते आणि पाणी पाणी खायचं असतं. ना सॉरी, पाणी पाणी प्याता. छान आहे ना पण मॅडम. हे बघा पका, हे फळ खायला. गोंधळ झाला आता माझ्या मोबाईलचा. काय हो, काय झालं? हो मिस. कुठलं फळ आहे हे? कुठलं फळ आहे हे? सगळे लोक तोडून तोडून आणून खातात. मला एक सुद्धा दे ना. डॉक्टरची बाग मोकळी करतात आता. डॉक्टर म्हणणार चुकून उगम यांना. द्राक्षाची पण बाग आहे बघा इकडे. डॉक्टर म्हणणार यांना उगम चुकलो मी. आणि भावांनो, सगळ्यात महत्वाचं आंब्याची पण बाग आहे तिकडं. आल्या आल्या माझं लक्ष कुठं जाईल? कैरीवर. काढले काय? नाही अजून जाताना. चला असंच बघत मजा करत राहूया. तर मध्येच हे राहुल दादा आणि ऋषी दादांची काय गंमत चालली आहे बघा. आणि वैभव दादा त्यांना इन्स्पायर करायला लागल्यात की पकडा दादा, पकडा दादा. तुला कडला जाऊ देत, मी कडला जाऊ देत नसतो आपण. तुला तिथे कडला जाऊ जाईपर्यंत धरतो, कडला जाईपर्यंत. हा, जाईपर्यंत धरतो तुला, जाईपर्यंत. आमची धमाल मस्ती एन्जॉयमेंट चालू असताना हे बघा, हे आमचे सगळे फॅन्स होते जे आमचे व्हिडिओ बघतात, जे आम्हाला फॉलो करतात, लाईक करतात, कमेंट करतात, शेअर करतात. खरंच यांचे मी मनापासून आभारी व्यक्त करते, कारण त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही आज इथे आहोत. सो थँक्यू सो मच. त्या सगळ्या फॅनबरोबर फोटोज काढून झाल्यानंतर आम्हाला डॉक्टर सरांनी सांगितलं की मी तुम्हाला सगळे नर्सरीतले झाडं दाखवतो आणि त्याची माहिती सांगतो. तर किती छान पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली आहे हे बघा. तुम्हालाही ती माहिती मिळून जाईल आपल्या व्हिडिओद्वारे. सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. Some people call it as love apple. This is not so sweet. It is useful in diabetic people. They can eat in abundant quantity. हे जे समोर तुम्हाला पानं दिसतात, ही पानं कशाची आहेत आणि आपण हे कशासाठी वापरतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मॅडम पाय व्यवस्थित ठेवा. हा, डाळिंबर. हा, हे डाळिंब आहे. हे अनार का झाड आहे? अनार का पेड़ आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की सुनीता वहिनी ह्या हिंदीमध्ये आता व्हिडिओ करतायत. सो त्या हिंदीमध्ये काय काय कसं कसं बोलतात ते ऐकतच राहा तुम्ही. बघा, यू आर राईट. म्हणूनच हे प्रकार चाललाय. आता पॉप्युलस निघाले, पॉप्युलस आहे ते. काय ते मगाशी होते पॉप्युलस आहे. पपनस आहे म्हणजे? ते मगाशी ते ज्यूस करायचं. हे नाही मोसंबी. हे वाले. काय नाव आहे याचं? हे वाले. हे मोसंबी नाही. अननसच्या भावकीतलं असणार आहे. पण याचं एक गंमत सांगतो, ते काढून बघा आणि त्याचं एक थेंब पिऊन बघा ना, तुम्हाला म्हणजे फरक जाणवेल. मी काय म्हणलं बघा की रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. कारण ही सगळी सिट्रस फ्रुट्स आहेत, ते सगळे व्हिटॅमिन सी युक्त आहे, बरोबर आहे. लेमन, मोसंबी, ऑरेंज. पण हे बघितलं का तुम्ही, रिचेस्ट सोर्स. एवढं आंबट असते ते, एवढं आंबट असते, एवढं आंबट असते ते. साखर टाकून सरबत करून घेतलं पण कमी घालायला गेलं. एवढं आंबट असते. लय आंबट असते. दुसरं काय
पपनसच्या फळाची माहिती तर तुम्हाला मिळालीच आणि माहिती घेत असताना मध्ये मध्ये कोण आलं होतं हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कोणते कोणते दादा होते. आणि त्यानंतर हे बघा राहुल दादाची काय धमाल मस्ती चालली. कधी सूर्यफूल मी खाल्लंय अख्खा लहानपण मी हेच खाऊन जगले. लय आवडतं मला खायला. मला पण लय आवडते. मला पण लय आवडते कारळ खायला. कारळ वेगळं आणि कारळच म्हणते. हे अजून कारळ्यावरच आहे. नाही कारळ कारळ म्हणून ते सवय झाली. हे आहे घी आणि हे आहे डक. टाका बघू खात नाही. 2 लहान मुलं. एवढं वजन आहे पडायला तसं. कसं वाजतंय वाजण्यावर काय किती वाजत आहे. हे आहे वॉटर लिली. टर्की कोंबडी. टर्की कोंबडी. मी पहिल्यांदा बघते. ही मोरासारखी आहे. अभी इस कोंबडी का नाम आपको आणि ते वळले तिकडं. अरे मला त्याचं काढायचं पण नाही. साडी लई छोटी आहे. हा येते नाही बघा. अजून काढायला आहे. नाही येते ना इथून. नाही जायचे तर मध्ये कॅमेराचं हे घातलं. कमल हा हे कमळ. बुद्धामधलं हे कमळ म्हणजे ह्याच्यापासून पाणी लांब असतं. हे टोटल डेझर्ट गार्डन आहे. डेझर्ट म्हणजे वाळवंटात झाडं सगळी. टोटल वाळवंट. अच्छा. बोनसाय केलं का? सगळे कॅक्टस. नाही असं असतं. याला पाणी बिनी लागत नाही. कमी लागतं. जरा बोनसाय टाईप वाटलं मला. हे ना दादा हात असं हात लाव की. असं हात लाव की बघ की कसलं काय ते लिबर. ही भारी आहे दादा. एकदम ते लोटस सारखं दिसते. सेम. काय सगळं चांगलं त्याने कुठलं काय. किती वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी नर्सरीमध्ये झाडं आणून ठेवले. जे बाहेर देशात मिळतात तेही त्यांनी आपल्या महाराष्ट्रात आणले आहेत. ठेव की तुला सावली ठेव. ठेव तुला थंड व्हायला पाहिजे. आता वर या. पिशवीत झाला. मावशी सोडतो. मावशी नाही मासे. मासे आमटी व्हायचं आहे काय एखादा मासे मोठा 4 काय 4. या अशा माशांना कोण आमटी बनवतं असं विचाराल काय. बघा ते बारकी मासे नाही का ते. त्या बारक्या माशाची आमटी होते वाटलं मला. बोला हर हर महादेव. अप्रतिम महादेवांची ही मूर्ती होती. खरंच बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. आणि ही मूर्ती अक्षरशः एंट्रन्सच्या बाहेरच्या हायवेपासून दिसत होती. आणि हे मध्येच राहुल दादा त्यांचा डान्स चालू झाला. कोण आहे रुपा कोण आहे. रुपा हे एका कापडाचं नाव आहे. माहिती नाव. काय चाललंय हा प्रकार. हे माहिती नाही ते पोरांना. स्वस्तातली मेहंदी. नाहीतर तोडून नेले असते आता. अनाटा म्हणतात. शास्त्रीय अनाटा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. मराठी सिंदूर म्हणतात. व्हिडिओ करायला पाहिजे होता मी याच्यावर. मित्रांनो मी तुम्हाला मेहंदी लावून दाखवू का बिना मेहंदी. हा इथं बोला की चालतंय. आता विश्वास बसेल का तेच आहे का. बसते की. लहान मुलं भारी खेळले. आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये थोडासा का असेना पण आपल्या मुलांसोबत एक आनंदाचा क्षण आणि काही वेळ स्पेंड करणं खूप गरजेचं आहे. आणि काही फॅमिलीज असे इथं आले होते जे बघून खूप छान वाटलं. बघा काय करायलाय बघा. हे लहान मुलांसाठी हे तो विसरलाय.
काही व्हिडिओ शूट करायचे होते, पण आमचे फॅन्स जे होते, जे आजूबाजूला उभं राहत होते, त्यामुळे थोडंसं आम्हाला डिस्टर्बिंग होत होतं. पण असू द्या, आम्ही खुश होतो की त्यांनी आम्हाला खूप छान ॲप्रिशिएट केलं की तुमचे व्हिडिओ छान असतात. सो तुम्हा सगळ्यांचे मी खूप आभारी आहे. असेच आमचे व्हिडिओ पाहत राहत जावा. रोलिंग कॅमेरा ॲक्शन. वाघ आजपर्यंत गावला नव्हता, आज रंगे हात गावलाय. दादा आपण इथं काय करायली? चला त्याच्या बायकोकडे चल. येऊ दे का खाली बघ. मासे मिळाले काय? दादा तिथले एक माझा घ्या. प्रयत्न चालू. ह्या पकाला माहितीये मला असे चहाच्या इरिटेड होते ह्या आवाजाने, म्हणून तो मुद्दाम करायला लागला. बघा तुम्ही दोघं ऐक. मित्रांनो, शांताबाईने आंबा चोरलाय. एकच आंबा चोरून रिसॉर्ट मधला एक आंबा चोरलाय फक्त. माणुसकीच्या नात्याने एकच चोरला. एकासाठी एकच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद. थँक्यू.